रामनवमी निमित्त शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी। शेगावच्या संत श्री गजानन महाराज मंदिरात रामनवमी उत्सव सोहळा संपन्न। गणगण गणात बोतेच्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात आज बुलढाणा जिल्ह्याच्या संत नगरी शेगावात रामनवमी निमित्त मोठी गर्दी उसळली आहे। संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले आहेत। तर शेकडो भजनी दिंड्या सुद्धा शेगावात दाखल झाल्या आहेत। सकाळी काकडा आरती झाली तर दुपारी श्रींचा पालखी सोहळा असणार आहे। जेव्हापासून संत गजानन महाराज शेगावात आले होते तेव्हापासून शेगावात रामनवमीचा सण साजरा केला जातो। तो आज पावेतो अव्याहतपणे सुरूच असून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून संस्थांकडून काल रात्रीपासून भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात आले आहे। आज सुद्धा मंदिर खुले असणार आहे। सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली असून सध्या दर्शनासाठी 3 तासाचा कालावधी लागत आहे। अतिशय मंगल प्रसंगी आज आम्ही या ठिकाणी श्री शेगाव या ठिकाणी संस्थान गजानन महाराजाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो। खरोखरच खूप आजचा दिवस आमच्यासाठी धन्य असा झालेला आहे आणि अतिशय सुंदर असं दर्शन आणि अतिशय सुंदर अशी इथली या ठिकाणची सेवा पाहून खरोखरच मन भारावून गेलेलं आहे आणि अतिशय सुंदर नियोजन इथल्या या ट्रस्टने केलेलं आहे। खरोखरच यांचं करावं तेवढं कौतुक मी आज 26 वर्ष झाले दरवेळी रामनवमीला येते। खूप सुंदर आहे इथं आणि मनाला शांती मिळते। दर्शन झाल्यानंतर आम्ही दर प्रोग्रामला इथे येत असतो। उत्सव सगळा रामनवमी, ऋषीपंचमी, प्रगट दिन, गुरुपौर्णिमा सगळ्याला आम्ही येत असतो आणि महाराजांच्या मला खूप प्रचिती आलेली आहे। काय साकडं घातलं म्हणून महाराजांना? असं काही नाही, दर्शनाला दरवेळी येतो तसंच साकडं वगैरे असं काही नाही, सगळं महाराजांच्यावर सोपवत।